प्रतिभावान संगीतकार, शास्त्रीय गायक आणि त्यांचे वडील नट होते. आणि तो मी नव्हेच, तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांनी नाटक बघितलेलंच असेल. इतकं सुंदर नाटक, त्याचे जे नट होते त्यांचे चिरंजीव आणि शास्त्रीय संगीतात खूप मोठं नाव त्यांचं आहे आणि त्यांनी खूप मोठं योगदान त्यांचं आहे. किशोरी आमोणकर, गानसम्राज्ञी, त्यांचे शिष्य आणि असंख्य वर्ष शास्त्रीय संगीताची साधना त्यांनी केलेली आहे. आणि मी पहिला प्रश्न त्यांना विचारू इच्छितो की तुमचे वडील नट असताना तुम्ही त्यांची नाटकं बघितलेली नक्कीच असतील. त्यांची ऍक्टिंग बघितल्यानंतर तुम्हाला स्वतः ऍक्टर व्हावं असं वाटलं नाही? म्हणजे बाबांना बघतोय की बाबा मला कळायला लागलं तसं बाबा नाटकातच आहे. साहजिकच नाटकामध्ये काम करण्याची इच्छा होणं हे स्वाभाविक होतं.